नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे माशाचा प्रकार आहे सकला मासा म्हणून या माशाचं नाव आहे. तर एक काटा फक्त यामध्ये आहे, चवीला छान लागतो. बनवण्याची पद्धत एकदम छान इथे दाखवणार आहे. जी पहिल्यांदा जरी बनवत असेल तरी सुद्धा छान हे मासे तुम्हाला बनवता येतील. फ्रायही बनवणार आहे आणि याची करी सुद्धा बनवायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. हा बघा, भरपूर मोठा मासा आहे. त्याचे पीस तुम्ही बघू शकता. एकच मध्ये ह्याला हा काटा असतो. बाकी हे सर्व मासाचाच प्रकार याच्यामध्ये जास्त आहे. मी म्हणून वरच्या साईडने फक्त हळद लावली, मिक्स केली नाही, दाखवण्यासाठी की हे पूर्ण याच्यामध्ये मांसच आहे. आणि मोठा मासा असतो हा, लांबच्या लांब. या पद्धतीने हा सकला मासा आज मी इथे बनवणार आहे. तर स्वच्छ मासा धुवून घेतलेला आहे, लावून ठेवलेला आहे स्वच्छ धुवून. त्यानंतर याच्यावरती घातलेली आहे हळद. हळद लावून आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचे. हळद आणि अर्धा टीस्पून याच्यावरती हिंग सुद्धा मी लावलेला आहे. हिंग आपल्याला घालायचंच आहे. आणि मीठ, हळद आणि हिंग आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. मिठामुळे छान पाणी सुटतं आणि हळदीमुळे वास येत नाही माशांचा, हिंग आणि हळदीमुळे. व्यवस्थित आपल्याला हळद हिंग असे हे सगळ्या बाजूने माशाला चोळून घ्यायचे आहे. हा याच्यामध्ये एक हा बांगडा आहे. तर हा काटे बांगडा आहे. तेल बांगडे वेगळे असतात, काटे बांगडे वेगळे असतात. त्याला इथे एकच काटा असतो, तो या पद्धतीने असे इथे काढला जातो. हा माझ्या नातीसाठी फ्राय करणार आहे. काटे बांगडा आहे तो. बाकी आपले जे तेल बांगडे असतात त्याला हे वरचे काटे काढायची गरज पडत नाही. इथे एक काटा असतो ह्याला. हळद व्यवस्थित आपली इथे लागलेली आहे. मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. हळदी, हिंग आणि मीठ आपण व्यवस्थित इथे मिक्स केलेली आहे. हळदीमुळे, हिंगामुळे आणि मिठामुळे मस्त पाणी सुटून हळदीचा कलरही लागतो. आणि पाणी सुटल्यामुळे व्यवस्थित आपलं हळद हिंग व्यवस्थित त्याला तुकड्यांना लागले जाते. आता हा आहे मिक्स मसाला. तर हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं जसं प्रमाण तुम्ही खाता त्याप्रमाणे तुम्हाला इथे तिखटाचं प्रमाण वापरायचं आहे. हा मिक्स मसाला आहे आणि किती प्रमाणामध्ये तुमची मच्छी आहे त्यानुसार तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे. यामध्ये मी लिंबू घालणार नाही. लिंबाच्या ऐवजी मी वेगळ्या पद्धतीने इथे आंबट याच्यामध्ये वापरणार आहे. तर ते रेसिपीमध्ये दाखवतेच. हे बघा, अगोदर व्यवस्थित पाणी सुटलेलं असेल तर आपला लाल मसाला घातल्यानंतर पटकन हा लागला जातो. हळदही आतमध्ये छान पहिली आपली लेअर लागलेला आहे हळदीचा तुकडीला. इथे आता आपण वाटण्याचे तयार करणार आहे. माझ्या चॅनलवरती वाटणाचे रेसिपीज बरेच आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. पण इथे वाटणामध्ये मी काय काय घेतलेले ते तुम्हाला इथे दाखवते, कारण हा रस्सा मला बनवायचा आहे करीचा. एक मिडियम साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि अर्धा इंच मी आलं घेतलेले आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एवढा बोटावरती एवढा तुकडा बसेल एवढं हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि कांदा मी एक मिडियम साईजचा घेतलेला आहे. तर हे साधारण या टाइप मध्ये मी सगळं भाजून एकत्रच भाजून हे थंडगार करून घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला याचे पाणी घालून आणि याची पेस्ट करायची आहे, पण एकदम बारीक करायची आहे. कढईमध्ये मी घालते तेल. तेल असं घालायचं आहे की आपल्याला हे जे तुकडे आहेत तर हे एक वेगळ्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे डीप फ्राय पण एकदम करायचे नाही, पण साधारण आपल्याला व्यवस्थित हे या तेलामध्ये छान परतवता येतील, व्यवस्थित छान तयार होतील असं आपल्याला तेल घालायचं आहे. तर हे बघा, 4 ते 5 टीस्पून मी इथे तेल घातलेले आहे. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. असं म्हटलं की इथे मी लिंबाचा वापर करणार नाही. हे बघा, कोकम मी इथे वापरणार आहे. ते कशा पद्धतीने आपल्याला या मच्छीला हे करायचं आहे ते बघा. असे तुकडे केलेलं कोकम मिळतं, ह्याला मीठ लावलेलं असतं. तर हे मी एक 5-6 तुकडे घेतलेले तेलामध्ये मी टाकलेले आहेत. आणि कढईचा वापर करते त्याचं कारण एकच आहे की ह्याच कढईमध्ये मला नंतर मच्छीचा रस्सा करी करता येणार आहे, म्हणून मी इथे कढईचा वापर करते. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला हे पीस ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत.
जेवढे बसतील तेवढेच आपण मच्छीचे पीस सोडूया. गॅस मिडियम ठेवलेला आहे. उलटे आपल्याला हे करून टाकायचे आहे. हे बघा याच पद्धतीने मी सर्व तयार करून घेणार आहे. त्या पद्धतीने आपले मासे इथे फ्राय झालेले आहेत. ते इथे फ्राय झालेले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता तेल गरम करत ठेवायचं आहे. कढईमध्ये परत मी 3 टीस्पून तेल घातलेलं आहे. आपलं पाणी घालून व्यवस्थित बारीक हे तयार झालेलं आहे. यामध्ये जे कोकम आहे तर ते मी कोकम आणि आपल्याला ज्या तुकडे आपल्याला रस्स्यामध्ये घालायचे आहेत त्या मी अशा या बाजूला वेगळ्या काढलेल्या आहेत. हे बघा तेलात एकदम असं फ्राय करकडीत कडक झालंय कोकम. हे सुद्धा या रस्स्यामध्ये मी घालणार आहे आणि फुलाचा भाग असतो ह्याचा रस्सा बनवणार आहे. आणि एक्स्ट्रा जी फ्राय मच्छी करून ठेवलेली आहे तर ती ज्याला रस्स्यामध्ये घेऊन खायची आहे तर ती घेऊन खाऊ शकतात किंवा फ्राय खायची असेल तर फ्राय खाऊ शकता. तुकडे आपण रश्श्यामध्ये घेऊन खाऊ शकतो किंवा फ्राय सुद्धा जेवणाबरोबर खाऊ शकतो. तेल गरम झालेलं आहे. वाटण मी तेलामध्ये घालते. कढईमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. एकदम मोठा गॅस ठेवल्याने जळू शकतं वाटण. आपलं व्यवस्थित आपल्या कढईमध्ये मध्ये मध्ये मिक्स करत करत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आता आपल्याला घालायचे आहेत 1-2-3 कोकम मी परत या वाटणामध्ये घालते. वाटण परतवायला घाई करायची नाही. जेवढं वाटण आपण व्यवस्थित तेलामध्ये छान परतवू तेवढे आपली करीला अतिशय छान चव येते. यामध्ये दुसरे कुठले मसाले घालणार आहोत ते पुढे बघणार आहातच. हा मासा अतिशय छान होतो. या पद्धतीने नक्की करून बघा. तेलामध्ये कोकम घालून त्याची एक वेगळी चव या माशांना लागते. तर या पद्धतीने नक्की करून बघा. याआधी मी मासे फ्राय बरेच वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेले आहेत. लिंबाचा वापर बरेच ठिकाणी दाखवलेला आहे. तर ही एक नवीन पद्धत आहे. नवीन करून बघा. जुने पारंपरिक पद्धतीमध्ये तेलामध्ये कोकम घालून आणि ह्या पद्धतीचे करी पण बनवतात आणि हे पण फ्राय पण मासे बनवतात. वेगळी चव त्याची लागते. नक्की करून बघा. आणि कोकम हे असे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. त्याच्यातल्या बिया काढून आणि मीठ लावलेले हे कोकम आपल्याला मार्केटमध्ये मिळतील. व्यवस्थित वाटण आता झालेलं आहे आपले. इथे आपल्याला काय काय मसाले घालायचे ते आपण बघूया. 1.5 चमचा मी हा घरी बनवलेला मसाला आहे. तर या मसाल्याने घट्टपणा येतो करीला, भाजीला किंवा सुक्या भाज्या खूप छान होतात. तर या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर मोठा 1.5 टीस्पून मी हे घेतलेला आहे. आणि आता मला घ्यायचं आहे हे जे आहे मिक्स मसाला. तर हे पण आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये किती तिखट आपण खातो त्याप्रमाणे घ्यायचंय. तर 2 टीस्पून मी हा घेतलेला आहे मिक्स मसाला. ज्यामध्ये सर्व गरम मसाल्याचे पदार्थ येतातच. शिवाय मिरची वगैरे सर्व असतं. कांदा, खोबरं हे प्रकार नसतात. त्याचं वाटण आपण तयार केलेलं आहे. बाकी मसाले आपण ह्यामध्ये घातलेले आहे. तेलामध्ये व्यवस्थित मसाले घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतून घेऊ. मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू. थोडंसं हे जे मसाले घातलेले आहेत एकदम असे शिजू देऊ 1 मिनिटभर. आणि व्यवस्थित आपले मसाले शिजलेले आहेत. हे बघा मसाले तेल सोडायला लागतात. हार्डली 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे मसाले शिजवायचे आहेत. आता इथे आपल्याला घालायचं आहे पाणी. तर करी आपल्याला एकदम घट्ट करायची नाही. माशांची करी आहे त्यामुळे खूप जास्त घट्ट करायची नाही. खूप पातळही करायची नाहीये. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. आणि या रस्स्याला व्यवस्थित खळखळून उकळी आपल्याला घ्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला तुकडे याच्यामध्ये घालायचे आहे. त्याच्या आधी घालायचे नाही. खळखळून उकळी आली तशी आपली मच्छी फ्राय झालेलीच असते. पण उकळी आल्यानंतर घातली तर पटकन शिजते पण छान चवही उतरते. करीला बघा व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपल्याला इथे मच्छीचे तुकडे सोडायचे आहेत.
या पद्धतीने नक्की करून बघा. हार्डली फक्त 1 मिनिटभर आपल्याला आता हे अशीच उकळू द्यायची आहे. आपली एकदम खळखळून उकळलेली आहे. इथे आपले फ्राय तुकडे पण तयार झालेले आहेत. मस्त गरमागरम भाताबरोबर आमचा हा आजचा बेत आहे. या पद्धतीने ही मच्छी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. गॅस मी बंद करते. करी आपली तयार झालेली आहे. करीला खळखळून उकळी आलेली आहे आणि तुकडे आपण फ्राय आपले मच्छीचे पीस आपण फ्राय केल्यामुळे जास्त वेळ उकळण्याची गरज नाही. या पद्धतीने नक्की मच्छी करून बघा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे माशांचे प्रकार दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला आवडू शकतात. नक्की बघा. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.